कसं नियोजन आहे, कशासाठी करतात? राहुलजी गांधी यांच्या सूचनेप्रमाणे संबंध राज्य आणि देशामध्ये छात्रवृत्ती गुण विद्यार्थ्याचा एल्गार या अनुषंगाने एक मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे। त्याच्यामध्ये काँग्रेस, युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेस यांचा सहभाग आहे। नुकतेच कोर्टामध्ये राहुल गांधींचा तो विद्यार्थ्यांचा जो संवाद झाला त्याला देखील चांगली प्रसिद्धी मिळाली आणि तो काही राजकीय कार्यक्रम नव्हता। त्या विद्यार्थ्यांच्या मनातील, त्यांच्या पालकांच्या मनातील जे दुःख आहे ते बाहेर पडण्यासाठी आणि ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्या गरीब विद्यार्थ्यांचं कुटुंबाचं नुकसान झालं त्या परीक्षा पेपरफुटीमुळे, त्याचा निषेध म्हणून आणि त्याला सपोर्ट म्हणून काँग्रेस मैदानात उतरलेले आहे। यामध्ये प्रमुख आमच्या मागण्या आहेत की जवळपास देशामध्ये 22,05,000 विद्यार्थी ते नीटची परीक्षा देणार होते, पण आधीच पेपर फुटला। धर्मेंद्र प्रधान त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना जा विचारला ते बोलायला तयार नाही। पंतप्रधान तर कधीच या विषयावर बोलत नाहीत, ते आम्ही नवीन सांगण्याची गरज नाही। आणि त्यांचं लक्ष फक्त सत्ता मिळवणे आणि पक्ष फोडणे इकडंच आहे। पण जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केला, त्याच्याकडे देखील त्यांनी कानाडोळा केला। जा विचारला तर निघून जातात। दुसरा विषय, राज्यामध्ये TETचा आता भिवंडीमध्ये काल परवा पेपर फुटला, त्यामध्ये 6 लाख परीक्षार्थी परीक्षा देणार होते, तेही त्या परीक्षेला मुकले। एकतर ती जाचक गाठी लावून TETची परीक्षा विनाकारण त्या शिक्षकांच्या माथी मारली जाते। दुसरी गोष्ट, दादा भुसे या खात्याचे मंत्री आहेत, ते देखील या गोष्टीवर बोलायला तयार नाहीत। म्हणजे पूर्ण शिक्षण व्यवस्थेचा बोजवरा उडवलेला आहे। जसं याच्या आधी शेतकरी असेल, कष्टकरी असेल आणि त्याच्यानंतर आता विद्यार्थी आणि तरुण आणि बेरोजगार तरुण असतील, यांच्या भवितव्याचा प्रश्न या देशापुढे निर्माण झालेला आहे। जास्तीत जास्त रोजगार मिळवून देणारा या सरकारनं 2014 पासून सांगितलं होतं, पण वरचीवर त्या रोजगाराच्या संधी कमी होताना दिसत आहेत। जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील, इतर याच्यातले शिक्षक असतील, ते कमी करण्याचा घाट सुद्धा या सरकारनं घातलेला आहे। या विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी राज्यभर, देशभर काँग्रेस कमिटी आंदोलन करत आहे। आज देखील या ठिकाणी आम्ही धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटीच्या वतीनं मशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे।